वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हापासून हगवणे पितापुत्राने कुठे आणि कसा प्रवास केला तो आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 मे रोजी औंध हॉस्पिटल, त्यानंतर मुहूर्त लॉन्स, वडगाव मावळ या ठिकाणी देखील हे दोघं पितापुत्र गेले। त्यानंतर 17 मे रोजीच पवना डॅम जवळ देखील हे दोघं गेले। आळंदी लॉजवर त्यांनी मुक्काम केला। तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी 18 मे रोजी हे दोघं देखील आळंदी या ठिकाणी गेले। वडगाव मावळ या ठिकाणी हे पुन्हा आले। त्यानंतर पवना डॅम, बंडू फाटक यांच्याकडे देखील त्यांनी आश्रय घेतल्याचं कळतंय। तर 19 मे रोजी हे दोघंही पवना या ठिकाणीच होते। पुसेगाव अमोल जाधव यांच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला। त्यानंतर 20 मे रोजी हे दोघं पुसेगाव या ठिकाणी पोहोचले। पसरणी मार्गे हे दोघंही कोगनोळी हेरिटेज हॉटेलला त्यांनी मुक्काम केला। वीस मे रोजी कोनगोळी प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर ते पोहोचले। बावीस मे रोजी कोगनोळी या ठिकाणी ते होते। पुणे शहरात आले। 2 दिवस त्यांनी पुण्यातच मुक्काम केला।